नमस्कार, नोकरीप्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. सध्याची नवीन अपडेट आहे. तुम्ही विचारले होते की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांची जिल्ह्यानुसार यादी. शेवटी अशा सार्वजनिक आणि विश्लेषणात आधारित संपूर्ण जिल्ह्याचे तपशील अद्याप एकाच ठिकाणी उपलब्ध नाहीत, परंतु उपलब्ध अहवालाद्वारे निम्नप्रमाणे महत्त्वाच्या आकडेवारी दिल्या जाऊ शकतात. जसे मिळालेल्या उपलब्ध माहिती जिल्ह्यानुसार आकडे आहेत. निवडलेल्या काही जिल्ह्यात संख्या. पुण्यामध्ये 2.4 लाख अपात्र महिलेचा शोध लागलेला आहे. राज्यात सर्वाधिक संख्या ही फ्री प्रोसेस जनरलच्या हिशोबाने द इंडियन एक्सप्रेसच्या हिशोबाने सांगितलेली आहे. असं नाशिकमध्ये 1.86 लाख अपात्र महिलेचा पत्ता लागलेला आहे. अहमदनगरमध्ये अंदाजे 1.25 लाख अपात्र महिलेसह फ्री प्रोसेस जनरलच्या हिशोबाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ठाणेमध्ये 1.25 लाख अपात्र महिलेचं माहिती येत आहे. त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.4 लाख अपात्र महिलेची यादी येत आहे. तेच सोलापूरमध्ये बघितले तर 1.4 लाख अशी अपात्र महिलेची यादी येत आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा 1 लाख 1.1 अपात्र महिलेची यादी येत आहे. तसेच मुंबई उपनगर त्यामध्ये 1.13 लाख अपात्र महिलेची यादी येत आहे. नागपूरमध्ये सुमारे 95,500 अपात्र महिलांसह यादी येत आहे. साताऱ्यामध्ये सुमारे 86,000 अपात्र महिलाची यादी येत आहे. सांगलीमध्ये सुमारे 90,000 अपात्र महिलेची यादी येत आहे. त्याचप्रमाणे नांदेडमध्ये सुमारे 92,000ची यादी येत आहे. त्याचप्रकारे रायगडमध्ये सुमारे 76,000ची अपात्र महिलेची यादी येत आहे. तसेच धुळेमध्ये सुद्धा सुमारे 75,000 अपात्र महिलाची यादी येत आहे. जालनामध्ये सुद्धा सुमारे 73,000 महिलाची अपात्रची यादी येत आहे. पालघरमध्ये सुमारे 72,000 अपात्र महिलेची यादी येत आहे. बीडमध्ये सुमारे 71,000 अपात्र महिलेची यादी येत आहे व लातूरमध्ये सुमारे 69,000 अपात्र महिलेची यादी येत आहे. तसेच आपला अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 61,000 अपात्र महिलेची यादी येत आहे. राज्यात एकूण अपात्र ठरलेले लाभार्थी 26,34 लाभार्थी अपात्र म्हणून निश्चित झाले आहेत, ज्यामध्ये पुरुषांनी अपात्र महिलेचा समावेश आहे. नवभारतनुसार. तसेच जिल्हास्तरावर झिपी कर्मचाऱ्यातील गैरव्यवहार. जिल्हा परिषद कर्मचारी म्हणून काही अपात्र महिलेचा लाभ घेतल्याचा उल्लेख. जसा बुलढाणामध्ये 193, सोलापूरमध्ये 150, लातूरमध्ये 147, बीडमध्ये 145, धाराशिवमध्ये 110, ते जालनामध्ये 76, वाशिममध्ये 56 व पुणेमध्ये 54, कोल्हापूरमध्ये 24. पुढील इतर अनेक जिल्ह्यात अल्पसंख्याक सरासतील तालिका. मुख्य जिल्हे जसे जिल्हा पुणेमध्ये 2,04,000, नाशिकमध्ये 1,86,000 अपात्र महिला लाभार्थी, अहमदनगरमध्ये 1,25,000, ठाणेमध्ये 1,25,000, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,000, सोलापूरमध्ये सुद्धा 1,04,000, कोल्हापूरमध्ये सुद्धा 1,01,000, मुंबई उपनगरमध्ये 1,13,000, नागपूरमध्ये 95,500, साताऱ्यामध्ये 86,000, सांगलीमध्ये 90,000, नांदेडमध्ये 92,000, रायगडमध्ये 76,000, धुळेमध्ये 75,000, जालन्यामध्ये 73,000, पालघरमध्ये 72,000, बीडमध्ये 71,000, तसेच लातूरमध्ये 69,000 व अमरावतीमध्ये 61,000. राज्यभरात एकूण 26,34,000 अशी संख्या समोर येत आहे.
पुढील पाऊल. अधिक तपशील संपूर्ण जिल्हा निदान यादी अज्ञात अधिकृत स्रोतांनी प्रकाशित केलेली नाही. जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयाशी संपर्क केल्यास किंवा WCD विभागाच्या स्थानीय कार्यालयातून अधिक स्थानीय 50 वार तपशील मिळू शकतो. ही विषयवस्तू भावी सरकारी पोर्टल किंवा अधिकारिक जाहीरातीमध्ये प्रसारित होऊ शकते. महाराष्ट्र सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. विभागनीय जिल्ह्याची यादी जसे पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे. कोकण विभाग मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, उस्मानाबाद. तसे अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. म्हणजेच महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलेची जिल्हानिहाय यादी ही 26 जिल्ह्याप्रमाणे तयार केली जाते. महाराष्ट्र लाडकी बहीण योजना जिल्हानिहाय अपात्र महिलेची यादी तुम्हाला मी सांगितलेलीच आहे. त्याचप्रकारे तुम्ही तुमचं कधी नाव त्या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही त्यामध्ये काय चुकी झालेली आहे ते बघून सण्यास पुन्हा प्रोसेस करू शकता. तसेच अशाच व्हिडिओसाठी तुम्ही नोकरी प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. लाडकी बहीण योजना याबाबतीत आम्ही सविस्तर माहिती देत असतो. त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करू शकता. व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक व कमेंट करा. थँक्यू.